मित्रांनो, ही जर टिप तुम्ही फॉलो केली तर तुमच्याकडून कधी ॲक्सिडेंट होणार नाही मित्रांनो. मी बोलतोय डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंगबद्दल. आता डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग काय आहे? एक प्रकारे संभाव्य धोक्यापासून तुम्ही गाडी चालवता त्या पद्धतीला म्हणतात मित्रांनो डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग. आता याच्यामध्ये काय काय करायचं असतं पटकन सांगतो. डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग म्हणजे काय? लेट्स एक्झाम्पल, तुम्हाला कोणी ओव्हरटेकिंग करून गेलं तर तुमचा इगोमध्ये न आणता त्याला ओव्हरटेकिंग करू जाऊ द्या. पाठीमागून जर कोण तुम्हाला लाईट मारत असेल तर मित्रांनो त्याला रस्ता द्या, त्याला जाऊ द्या. ओके. तिसरी अशी गोष्ट आहे, पुढे काय चाललंय हे तुमचं कंटिन्युअस नजर असली पाहिजे, फोकस असलं पाहिजे. तसेच साईडला तुमच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये व्हेकल आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायचे. म्हणजे संभाव्य पुढे काही धोके येणार आहेत याला पाहून तुम्हाला स्टेप्स उचलायचे. त्याचसोबत ओव्हर स्पीडिंग न करता स्पीड लिमिट फॉलो करायचे. लेन चेंज करायचे. ओके. इंडिकेटर वापरा. दोन व्हेकलच्या मध्ये डिस्टन्स ठेवा. समोर बघू शकता अजिबात डिस्टन्स ठेवत नाही ते व्हेकल्स. जर चुकून पुढच्यानं ब्रेक दावला तर डेफिनेटली ठोकणार, कारण रिॲक्शन टाइम खूप कमी असतो. सो सेफ डिस्टन्समध्ये ठेवलं पाहिजे. संयमी राहा, शांत राहा. बरेच वेळा असं पाहिलंय की इगोमध्ये गाडी चालवू नका. मागचा तुम्हाला ओव्हरटेक करून गेला तर तुम्ही त्याला ओव्हरटेक करणार नको. ह्या गोष्टीपासून शांत राहा. मागच्यानं 50 लाईट मारल्या लगेच तुम्ही त्याला 50 लाईट देता हे सुद्धा अवॉइड करा, जेणेकरून तुम्ही शांत राहाल आणि उगाच रागाच्या भरामध्ये तुम्ही गाडी हाय स्पीडने चालवून तुमच्याने तुमच्या फॅमिलीची सेफ्टी मित्रांनो तुम्ही धोक्यात घालू नका. समजून घ्या की डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंगचे टिप्स फॉलो केल्यानं तुम्ही कमी होत नाही मित्रांनो, तुम्ही स्मार्ट ड्रायव्हर बनता.